जय भीम। आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन। बाबासाहेब आंबेडकरांना देश विदेशातून बाबासाहेबांचे अनुयायी अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत। या ठिकाणी अनिलभाऊ सावंत हे बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत। त्यांचे वडील जनार्दन सावंत हे आंबेडकरी चळवळीतले अत्यंत सक्रिय कार्यकर्तेच त्याप्रमाणे कवी गायक होते। त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या गीतगायनाच्या माध्यमातून अनेक चांगले गीतांचा कार्यक्रम समाजामध्ये केल्यामुळे बाबासाहेबांच्या विचाराचा प्रसार मोठ्या प्रमाणात झालेला आहे। आज ते हयात नाहीत। त्यांचा दुसरा अनिल भाऊंचा मोठा भाऊ सुनील दादा सावंत हाही देखील अत्यंत प्रतिभावंत गायक आहे। त्याने खूप मोठी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीची सेवा केलेली आहे। ही सगळी सावंत फॅमिली आहे। तिकडं आधी हीच आमची सावंत फॅमिली सगळ्यात अरे वा छोटी हा चिन्नू नाव काय तुझं? आद्या। बोल 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 बाळा बोल बोल। आद्या सोपी रणदिवे। रणदिवे ताई देखील बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहे। जय भीम कर। जय भीम। जय भीम कर बाळा। हे बोल जय भीम। जय भीम। तर साक्षी प्रज्ञा वहिनी हे दादा जय भीम। अनिल दादा आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील एका घराण्यातील आहात। म्हणजे ज्या घराण्यानं बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा प्रसार केला, ज्या बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना तुम्ही तरुण विद्यार्थी असतील, समाजातले तरुण आणि सगळ्या समाजाला काय संदेश देऊ इच्छिता? या ताई वेगवेगळ्या विभागात ताई नाव काय तुझं? बोला ताई। जय भीम जय भीम जय भीम। अनिल सावंत हे बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना आपले विचार व्यक्त करतात। जय भीम बंधू, आज आपण चैत्यभूमी या परिसरात आलेलो आहोत बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी। तर मी एवढीच अपेक्षा बाळगतो की आजच्या तरुण पिढीने या चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी यावं आणि बाबासाहेबांना अभिवादन करावं। बरोबर बोल बोल बिंदास बोल। तुला काय वाटतं? तू एक नव्या दमाची आणि नव्या पिढीची प्रतिनिधी म्हणून तुला काय वाटतं? बोल, लाजू नको बाळा, बोला। साक्षी काय तुला बोलायचं आहे? बोला वहिनी, तुम्हाला बोलायचं आहे बोला। जय भीम जय भीम जय भीम। ही सगळी मंडळी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आलेली आहेत। बाबा आपण कुठून आलेला? घाटकोपरून आला। काय वाटतं पूर्वीच्या काळापासून आजपर्यंत बाबासाहेबांच्या या लेकरांचं सगळं जो उद्धार झालेला आहे हे सगळं बाबासाहेबांचे देण आहे ना? पहिल्या विषय आता एकदम व्यवस्थित काय तरुणांना काय संदेश देऊ इच्छिता तुम्ही? बाबासाहेबांना अभिवादन करताना तरुणांना काय संदेश देऊ इच्छिता? अभिवादन करा समाजातल्या आर्थिक शैक्षणिक प्रगतीबद्दल तुमचं काय मत आहे? त्यासाठी आपण काय करायला पाहिजे? नेमकं शिक्षण घेतलं पाहिजे। म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा शिक्षणाचा जो वसा आहे तो आमच्या लोकांनी आत्मसात केल्यामुळे तरच तुमचा उद्धार होऊ शकतो, असं आमचा आंबेडकरांनी प्रत्येक माणसाच्या तोंडात पहिलं शिक्षण घेतलं पाहिजे। म्हणजे शिक्षणामुळे गावकुसा बाहेर फेकलेल्या समाजाचा उद्धार झालेला आहे, हे प्रत्येक आंबेडकर अनुयायीच्या बोलण्यातून कळतं। दादा जय भीम। तुम्ही कुठून आलात? आम्ही एकच बाबा जय भीम। बाबा कुठून आला तुम्ही? मी मुंडगाव तालुका अकोट जिल्हा अकोला। तुम्ही तर आंबेडकरी चळवळीतले अत्यंत, कारण तुमच्याकडे जी पुस्तकं वगैरे पाहतोय फार सक्रिय आहात असं वाटतं। काय संदेश देऊ इच्छिता या बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना? बाबासाहेब आंबेडकरांच्यासाठी एकच संदेश देऊ इच्छितो की सर्वांनी आपल्या मुलामुलींना खूप चांगल्या प्रकारे शिकवावं, त्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करावं। जे व्यसनाधीनता आहेत त्यांनी आपला व्यसनाधीनपणा स्वतःहून मुलाबाळांना त्याच्यावर थोडंसं प्रेशर टाकून व्यसनाधीनता प्रश्न सोडवावा, हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश। की बाबासाहेबांना सांगितलं की आपले खाया पियाचे भांडे विका आणि पोरांना चांगल्या प्रकारे शिक्षण द्या।
खायाप्याचे सर्व भांडे विका, कुळाच्या झोपडीत राहा, परंतु मुलांना शिक्षण द्या. ते जर शिकले, चांगल्या प्रकारे जर शिकले तर आपला धम्म, आपला समाज हा उद्धार करू शकेल. बस मी एवढा संदेश बाबाने बाबासाहेबांचा शिका हा संदेश देत असताना स्वतः बाबा भाऊक होताना मला दिसले. कारण बाबासाहेबांचा आताही बाबा थोडेसे भाऊ झालेले आहेत. त्यांना असं वाटतं की बाबासाहेबांच्या ह्या लेकरांना जर पुढे प्रगती करायची असेल तर शिक्षण घेतलं पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. म्हणजेच थोडक्यात त्यांनी धम्म चळवळीच्या बाबतीत पण त्यांनी विचार मांडले. 22 प्रतिज्ञा आपण सगळ्यांनी आचरणात आणल्या पाहिजे, हा आत्मसात केला पाहिजे. अशा प्रकारचं बाबाचं बोलतातून त्यांच्या वक्तव्यातून जाणवलं. बाबा वामनदादा कर्डक म्हणतात, उद्धरली कोटी कोळी भीमा तुझ्या जन्मामुळे आमच्या समाजाचा जो कायापलट झाला, समाजाचा उद्धार झाला, ती आमची ही सगळी पिढी आता चांगल्या प्रकारचे चांगले कपडे घालून सुटापुटात वावरताना दिसते. त्याचाही प्रतिनिधित्व करणारी ही सगळी मंडळी आहेत. अतिशय चांगल्या प्रकारे हा बाबासाहेब आंबेडकरांचा समाज शिक्षणामुळे प्रगतीपथावर जाताना दिसतो आहे. जय भीम.